नमस्कार. पुन्हा एकदा सुनंदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज पण मी 8 वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता बघा, मी इथं पावशेर पनीर घेतलेलं आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पनीर पराठा. खूप टेस्टी आणि खूप स्वादिष्ट. तर मी इथं पावशेर पनीर घेतलेलं आहे आणि छान मस्त असं किसून घेतलेलं आहे. त्याला अशा प्रकारे पूर्ण पावशेर पनीर मी इथं किसून घेतलेलं आहे. हा बघा. आणि आता इथं सर्व काही साहित्य मी काढून घेतलेलं आहे. हे बघा, पनीर किसलेला, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या, धना पावडर, कांदा, चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर, असं एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे इथं. आता आपल्याला आहे ना इथं कांदे टाकून घ्यायचे आधी, त्यानंतर मिरची, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, धना पावडर, चाट मसाला, मीठ आणि थोडी चटणी, थोडीशी हळद, भरपूर अशी कोथिंबीर. आणि याला आहे ना पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला, नमस्कार सर्व ताईंना. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना. अशा प्रकारे सर्व काही साहित्य मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. मी तर टमाटासुद्धा टाकलेला आहे, कारण की टमाटा पाणी सोडतो आणि पाणी सोडल्यामुळे पराठा आहे ना आपला चिकीबिकी होतो, त्यासाठी फाटतो आणि त्यासाठी आपल्याला सुक्कच राहू द्यायचं आहे. तर चला, आता हे साईडला ठेवते मी. तोपर्यंत मी इथं पीठ भिजवून घेते. इथं मी आटा मेकरला 3 वाट्या पीठ लावलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी, लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे. आणि मी ना याला आटा मेकरमध्येच भिजवून घेणार आहे. छान मस्त असं मऊसूत भिजलं जातं. हाताने पण भिजू शकता, पण हाय माझा आटा मेकरमध्ये मऊसूत भिजले जाताना मऊसूत पीठ भिजल्याने पराठा आपला फाटत नाही, तुटत नाही, त्यासाठी. हे बघा, इथं मी आता हे पीठ भिजून घेते. आता आपलं पीठ इथं भिजून झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. आणि याला असं चोडायचं वगैरे काहीच काम राहत नाही, कारण आधीच मऊसूत भिजलं जातं ते. हे बघा, काढून फक्त गोळा करून घेणार आहे मी. हे बघा, इथं असा गोळा करून दिला फक्त. तर चला, आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. इथं पोळपाट घेतलेलं आहे मी. माझं त्या आधीचं पोळपाट खराब झालेलं होतं, मग आता हे काढलं. आता इथं जे काही आपलं ते पनीर होतं ना, ते गोळे करून घेऊया. किती पराठे बनतात ते अशा प्रकारे गोळे करून ठेवून देणार आहे मी, म्हणजे ना परत परत आपला हात भरत नाही. तर अशा प्रकारे गोळे बनवून ठेवणार आहे मी. आता इथं 4 ते 5 गोळे आपले बनून झालेले. हे बघा, हे 3 झाले. नंतर हा एक 5 गोळे आपले इथं बनून झालेले आहे.
6 झाले 6. तर चला आता लाटायला सुरुवात करते मी पराठा. 1-2च तुम्हाला लाटून दाखवणार आहे मी. त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा. आता बघा एवढा गोळा घेतलेला आहे मी. आपण चपाती बनवतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला. असं पूर्ण गोल करून घ्यायचं आहे. फॅनचा आवाज येतोय बघा. असं गोल मस्त चाळं बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गोळा इथं ठेवायचा आहे तो पनीरचा. हे बघा असं आपण जसं पुरणपोळी करतो ना तसं. याला असं मस्त वाढून घ्यायचं आहे, मध्ये दाबायचं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी ही बोंडी तुम्हाला तोडायची असेल तोडून घ्यायची, पाडायची असेल तर पाडून घ्यायची. असं चिपकून घ्यायची. हे बघा. आता खाली पीठ टाकून घ्यायचे. असं हाताने पहिले पसरून घ्यायचं त्याला, म्हणजे चारी बाजूने आपलं ते पनीर मसाला आपलं बॅटर पसरून जातं आणि लाटायला पण छान जातं. मग चला अशा प्रकारे मी लाटून घेतलेले आहे बघा. आपला पराठा खूप छान मस्त आणि बारीक मस्त, खूप छान मस्त आणि बारीक लाटला गेलेला आहे. तर आता आपल्याला तव्यावर टाकायचा आहे. तवा पण छानच तापून गेलेला आहे आणि फाटत नाही, तुटत नाही. आपण जेवढा बारीक केला ना तेवढा बारीक होतो. हा बघा. आणि बारीक पराठा आहे ना फुलतो पण छान आणि लवकर शेकला जातो. आता याला पलटून देते मी हातानेच. बघा मस्त दिसतोय. थोडं तेल पण टाकून दिलेलं आहे बरं का मी. वरती दिसत आहे तुम्हाला, दिसतंय वरती. आता पण हातानेच पलटवते. बघा मस्त छान दिसतोय. आणि छानच झालेला आहे आपला पराठा मस्त. आता पुन्हा पलटून देते. थोडं इथं पण तेल टाकून घ्यायचं आहे. मस्त खरपूस शेकला जातो ना तोपर्यंत परतवतच राहायचं आहे. अशा प्रकारे आता आपला पराठा इथला मस्त झालेला आहे. छान आणि खरपूस असा शेकला गेलेला आहे. फॅनचा आवाज येतोय, मधून मधून फॅन चालू आहे, गरम खूप होतंय.
तर चला पराठा इथं काढून घेते मी आता, झालेला आहे. छान मस्त दिसतोय. आता दुसरा पण तसाच करून घ्यायचा आहे. असं गोल करून घ्यायचे मस्त. परत आपल्याला तो गोळा ठेवायचा आहे आणि परत तसंच वाढून घ्यायचं आहे. असं बी केलं तरी पण चालतं आणि तसंही केलं तरी सुद्धा चालतं. हे बघा असं वाढून दिलं. आता ही बोंडी आहे ना असं चिपकून द्यायची. हे बघा आता याला पण तसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मस्त पसरून द्यायचे आणि लगेच लाटून पण घ्यायचे. आणि तुम्ही पूर्णपणे असा पसरवला ना तरी सुद्धा चालतं. एक तुम्हाला करून दाखवते मी तसा पण. आणि असं लाटण्याने केला ना तरी पण चालतं. हा बघा हा पण असा मस्त लाटला गेला, बारीक झाला. आता टाकून द्यायचं याला पण. याला सुद्धा तसंच शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा इथं असा लाटून घेतलेला आहे, हा पण तसाच केलेला आहे. हा बघा आपण मस्त बारीकच करून घेतला. आता हा टाकलेला आपल्याला पलटून घ्यायचा आहे याला. हा बघा काय होत नाही, तो मध्ये थोडा तसा झाला पण छानच असतो. बघा तेल टाकून दिलेलं आहे मी थोडंसं. काल तर पुऱ्या खाल्ल्या ना म्हणून आज आहे ना थोडं तेल कमीच वापरतोय आम्ही. जास्त तेलसुद्धा आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं म्हणून जास्त तळणच्या वस्तू आम्ही बनवत नाही. भजी वगैरे कधी कधी बनवतो. हे बघा याला सुद्धा परतून दिला. आता याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा तुम्हाला घ्यायचे का पोंगे घ्यायचे नंतर एक दोन दिवसांनी घेऊया. पाऊस एक अजून बनवून दाखवते तरी सुद्धा तुम्हाला. हे बघा अशी वाटीसारखा करून घ्यायचं, नंतर हा गोळा टाकून घ्यायचा आणि बघा असं वाढून घ्यायचं त्याला. असं पण वाढलं ना तरी सुद्धा चालतं, असं उलट पटकन होतं. हे बघा आता हा शेवटचा करून दाखवते तुम्हाला. कसं म्हणजे नवं शिक्या असतात ना मग त्यांचं लवकर लक्षात येत नाही ना, मग एक जास्त लाटून दाखवला तर काय होत नाही. हा तुम्हाला हातानेच थापून दाखवणार आहे मी. याला नाही बी लाटलं ना तरी सुद्धा चालतं. हे बघा असं थोडं 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 असं थापत जायचं. हे बघा असा मोठा होत जातो तो. हे बघा
अशा प्रकारे थापून सुद्धा छान होतं. हे बघा, पीठ असं मऊसूत राहतं ना पुरणपोळीचं पीठ सारखं, तर मग असं पसरतो तो पटकन. आता हा पण आपल्याला हे बघा खरपूस असा शेकून घ्यायचा आहे. पलटून दिला मी, थोडं तेल टाकून घ्यायचंय. तर बघा खूप छान झाले पराठे माझे. तर चला, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही तर कमेंट करतात पण लाईकच करत नाही, तर कमेंट नाही केली तरी सुद्धा चालेल, पण लाईक करत जा. हा बघा, हा सुद्धा पलटून दिला. आणि माझ्या त्या बाकीच्या गोडताई कमेंट करतात पण लाईक करायचं विसरून जातात. तर असं न करता ताईंनो लाईक करत जा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. हे बघा झाले पराठे. हे बघा अशा प्रकारे माझे